कार्ड दे ना मला बनवून. तामिळनाडू असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, आपल्याला काढून घ्यायच्यात. बिहार असेल, झारखंड असेल, आपलं महाराष्ट्र आहे, या सर्व ठिकाणी आपल्या संघटनेच्या नेतृत्वाखाली या 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाचं औचित्य साधून एकच नारा घुमतोय की आमचे शोषण करणारी कंत्राटी पद्धत चले जाओ आणि आम्हाला सगळ्यांना कायम करा. हा नारा देशभर वाकून गावात काढलं होतं ना सर आपल्या वतीने आपण देतो. ऑपरेशन केलं मनक्याचं प्रायव्हेट मध्ये केलं मी ससून आपल्याला राबवून घ्यायचं. यासाच्या 15 20 वर्ष आणि आमचे पगार भेटले मला 1 लाख रुपये अजून येणार आहे. 2 लाख टाकलं होता कायम कामगारांचे पगार बिल ओरिजिनल लागते त्याला 70 80 हजार प्रायव्हेट मध्ये केलं तिथं बिल टाकली. संविधानाचा जय जयकार करतोय. सगळं आहे पण प्रोसिजर करायची आपल्या माणसाला कटाळा आहे. असं झालंय. कमलताई व्यवहारे महिला महापौर, माजी महिला महापौर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत. माजी महापौर आपले आलेले आहेत, त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय. भाषण स्वातंत्र्याचा दिलेला आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा दिलेला आहे, तसाच या संविधानामध्ये आपला एक अधिकार आहे की समानतेचा जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकाराची जगणे आपण करतो. जर कायम कामगाराला 50,000 तर कंत्राटी कामगाराला सुद्धा 50,000च मिळालं पाहिजे. तत्वता आंदोलन आहे की आम्हाला पण लाडक्या म्हणा. अरे आम्ही काय लाचार आहोत का? आमचा अधिकार आहे. जर 365 दिवस काम आम्हाला उपलब्ध आहे. आमचा कंत्राटी कायदा सांगतो की ज्याला 365 दिवस काम उपलब्ध आहे त्याला कंत्राटी कामगार नेमता येत नाही, त्याला कायमच केलं पाहिजे. आणि कसली लाडकी पाहिजे, कसला लाडका भाऊ. अरे आम्ही आमचे संबंध मेहनत करतोय, आमचं आयुष्य या घाणीमध्ये आम्ही बुडवतोय. आमच्या मुलाबाळांच्या सगळ्या भविष्याची आमची राखणमोळी होते आहे. 15,000मध्ये आम्ही उपचार करू शकत नाही, शिक्षण देऊ शकत नाही, जगू शकत नाही. आणि तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणून त्याला 1,500 रुपये फेकताय. जर लोकसभेत दणका दिला नसता तर लाडकी बहिणीचं आठवण सुद्धा झाली नसती. आज विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला एक घुमवायचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी निदर्शनं होत आहेत. मग ते श्रीरामपूर असेल, शिर्डी असेल, कोपरगाव असेल, अहमदनगर असेल, नांदेड असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्या संघटना आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे कंत्राटी कामगार उभे मला पण नाही मिळाली. आपल्यापैकी कोणा गोरगरिबाला कष्टकऱ्यांना पत्रिका नव्हत्या, या सगळ्या श्रीमंतांना होत्या. जे श्रीमंत त्यांचे फायदे करून देतात, त्यांच्या लुटारू व्यवस्थेला समर्थन देतात, त्यांच्या लहान भावाची अब्जावधी रुपयाची कर्ज माफ करतात, त्यांच्याकरता त्या पत्रिका होत्या. आपल्याकरता नव्हतं. एक संडासात नळ बदलायचा म्हटलं त्यांच्या तर फिटर विमानाने जर्मनीला जातो आणि 8 लाखाचा तो नळ घेऊन येतो आणि तो बदलतो. ही खरी गोष्ट आहे, खोटं मनाचं सांगत नाहीये. आपल्या जीवनात पहिला नंबर मिळवताय आणि आपल्याला वंचित ठेवताय. हिंदी वंचित ठेवलं तर काय घडतं याचा एक छोटा अनुभव आपण दिवाळीत पाहिला. की दिवाळीत आपल्याला किमान वेतन राबवून घेण्याकरता 5 वर्ष संघर्ष करावा लागला. 2020 साली गणेश कला क्रीडाला जेव्हा आपण इशारा मोर्चा दिला त्यानंतर लागू केलं, पण बोनस, घरभाडे भत्ता, राजा वेतन घालवलं. कोरोना काळ असल्याने आपल्याला आंदोलन करता आली नाही आणि आपण मागच्या वर्षी आंदोलन केलं तर कशा पद्धतीने मोडलं एका संघटनेने. आमरण